गावातल्या लोकांनी व्यवस्थित विचार नव्हते केले. एक जण म्हणायचं वेगळं, एक जण वेगळं. पूर्ण सर्व गावाला पाणी भरपूर प्रमाणात आहे असं म्हणता येणार. आम्ही गरीब माणसं आहे, आमच्याकडे काय एवढे पैशाची याची उपलब्ध नाही. जर एकदा झळ आली मोठी तर मग त्याला नाही म्हणजे काहीच करू शकतो. आम्हाला त्या वनव्यामध्ये काही करता काही शेती करू शकत तर पावसात आम्हाला पीक मिळतं. उन्हाळ्यामध्ये आमची शेती सगळी पडून असते, कारण आम्हाला प्यायलाच पाणी पुरत नाही तर आम्ही शेती करणार कशी. या गावचं नाव गोडोली महाबळेश्वर तालुक्यामधलं गाव आहे. इतिहासकालीन गाव आहे. त्या गावाला ते तपनेश्वर मंदिर पुरातन आहे. त्या गावचा एक तानाजी मालुसरे एक वीर होऊन गेले. या गावची जन्मभूमी आहे त्यांची. आणि या गावचा मी सरपंच आहे. गेली 15 वर्ष या ग्रामपंचायतमध्ये मी काम करतो आहे. माझं नाव कुसुम आनंदा पारखे, राहणार तायगडची आहे मी. आणि मी फॉरेस्ट वन खात्यात अध्यक्ष म्हणून पद घेतलेलं आहे. आणि त्या अध्यक्षपदासाठी मी वनाची भरपूर सेवा करत आहे. झाडं लावणे, जगवणे, खड्डे पाण्यासाठी अशी जी माझ्याच्यान होईल ती मी ह्या वन खात्यात स्वतःहून सहकार्य करत असते. ग्रामपरीच्या सूचनेनंतर किंवा आपण एक 4-5 मीटिंग तुमच्या ते घेतल्या, त्याला तुम्ही जे माहिती आम्हाला दिली गावाला त्या अतिशय महत्त्वाची माहिती. आणि त्या माहितीच्या आधारे अजूनही पाणी पुरवठा आपल्याला गावाला बल्लाण आमच्या गावाला लागून असणार आहे. मग तिकडे चढ उतार आहे. मग चढ उतारापासून जर आपण काही डिस्टन्सवर असे चर वगैरे घेतले, मग ते पाणी जे उतारानं वगैरे वाहतं ते चरामध्ये जर असे ठिकठिकाणी चर काढून जर ते अडवलं तर मग पाणी तिथं जिरलं जाईल. आणि ते पाणी नंतर आपल्या गावाला कुठूनही ते मिळू शकतं. म्हणजे पाणी जिरवल्यानंतर ते आपल्याला मिळतंच. जिरवणं महत्त्वाचं आहे, कारण आम्ही आता जिल्हा परिषद वगैरे वरती बघतो, शासनाचं बी हे आहेच की पाणी जिरवल्यानंतर त्याचं जास्त प्रमाणात लोक आम्हाला जे ग्रामपरी म्हणजे ग्रामपरीचे मार्गदर्शन आणि बाकीचं काम श्रमदान वगैरे हे आमचं ते मार्गदर्शन त्यांनी दिलं. आम्ही त्या पद्धतीनं काम केलं. त्याच्यामुळं आहे थोड्या पैशामध्ये हे काम पूर्ण झाले. अजून एक विहिरीचं काम करायचं आहे. तिथं वॉशिंग स्टेशनसाठी स्वतः महिलांनी पुढाकार घेऊन म्हणजे वर्गणी गोळा केली त्यांनी. आणि ते पैसे गावाकडे जमा ठेवले. ते पैसे बँकेमध्ये आहेत त्यांचे. तसेच त्यांना वॉशिंग स्टेशन बांधायचं आहे ना त्या विहिरीवरती, त्याच्यासाठी त्यांनी स्वतः वाळू श्रमदान करून तिथं नेऊन टाकली होती. आणि तिथं आता त्या विहिरीचं रिपेरिंग काम करायचं आहे, गाळ वगैरे काढायचं, स्वच्छता करायची, काय रिपेरिंग काम आहे ते करायचं आहे. आणि नंतर तिथं वॉशिंग स्टेशन त्यांना जसं पाहिजे त्या पद्धतीनं बांधून देणार आहे. झाडे लावाल, खड्डे गाडा, त्यातून तुम्हाला पाण्याचं सुद्धा. आणि त्यात अण्णा हजारे यांच्या ह्याच्यातून आमच्या गावातील सली गेलेले आहेत. त्या लोकांना ती ट्रिप गेली होती. आणि त्या ट्रिपमधून त्यांनी माहिती घेऊन एक कामं करण्याची सुरुवात. सध्या आमच्याकडं पाण्याचं असं 2-3 ठिकाणी पाण्याच्या सोयी केल्यात आहे. म्हणजे हे एक पाणी बंधारे घालून टाकी करून पाईपलाईन जोडून त्याच्यातून साठवून झाडांसाठी त्याचा वापर केलेला आहे. परत खाली गावात 2 टाक्या येतात. त्या टाक्या भरून तिथून मोटरनं उचलून तिथं वरती एक टाकी, त्या टाकीत ते पाणी सोडलेले ते गावाला सप्लाय करतात. असं 2-3 प्रकारच्या पद्धतीनं पाणी आमच्या गावात चालतं. काय झालं, मंदिरात जे पाणी होतं पूर्वी ते गाळ येऊन शनी ते पाणी मुजलं होतं. मंदिरात टाकीला पाणी जायचं बंद झालं होतं. त्याच्यानंतर काय झालं की आम्ही लोकांनी असा विचार केला की आपल्या इमारतीतले लोक आले होते त्यावेळेला, त्यांनी सांगितलं इथं पाणी आहे. त्यांनी पाणी सांगितल्यानंतर आम्ही ते खोदलं. ही JCPनं माती संपूर्ण पहिली काढली. सरासरी 4-4.5 फूट माती होती. ती आम्ही सर्व JCPनं काढली, बाहेर काढली. हे म्हणजे असं झालं की आमच्या पूर्वी लोक सांगायचे असे की पाणी इथून मोरी बांधून शेणी हे बांधून आतमध्ये पाणी पूर्वी येत होतं म्हणून. आणि त्याच्यानंतर मग आम्ही हा इथं एक हे घेतला गाववाल्यांनी मिळून शेणी. आणि मग तिथं पाणी आम्हाला सापडलं. ते हे करून शेणी आम्ही मंदिरामध्ये पाणी नेलं.
पाईप टाकून शेणी चेंबर वगैरे बांधून शेणी आता ते पाणी चालू आहे सध्या. आता इथून पाईपलाईन त्या चेंबरला नेली आणि चेंबरमधनं आत त्या बावीला एंट्री दिली आहे.